पुन्हा पुन्हा तेच सांगतो, त्या ठिकाणी एकतर मला माझं शरीर या उपोषणामुळे साथ देत नाही, परंतु माझी मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की मी आसन नसन माहीत नाही, परंतु समाजाची एकजूट फुटू देऊ नका. हे मराठ्यांचं वादळ आता मुंबईला निघाल्यानंतर कशा पद्धतीनं चित्र असेल, कोण कोण कुठे कसे सहभागी होतील, आणि आत्ताची तुम्ही आढावा घेतला असेल काय? हे मराठ्यांचं वादळ इथून निघाल्यानंतर ते कुठून कुठून कसे सहभागी होतील त्याचा सगळा आढावा घेतला असेल, काय नियोजन आहे? आम्ही आढावा मागच घेतलेला आहे. यांचं जे अडवायचं किंवा ट्रॅपचं, कुठं येऊ द्यायचं नाही द्यायचं, हे ज्यावेळेस त्यांचे विषय सुरू होते तेव्हापासूनच आम्ही सुद्धा, मी तुम्हाला 5-6 दिवसापूर्वी सांगितलं असं, अशाच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथून मी एकटा निघतोय का 5,000 निघतात का 10,000 निघतात का 1,00,000 निघतात. मुंबई जवळ आल्याच्या नंतर तुम्हाला करोडात तो आकडा दिसणार आहे, कारण आम्हाला काही पेश शिल्लक ठेवणं गरजेचं आहे. यांनी खरंच सामंजस्याच्या भूमिकेनं मार्ग काढायचा आहे का आणखीन काही. त्यामुळं आम्ही सुद्धा काही मागं काय पुढं, आम्ही 2-2, 3-3 खिंडाला लावणार आहेत. त्यावेळेस गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंडाला लावणार आहेत. आमच्या माता मावल्या इथं करोडोच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणार आहेत. कुठं सरकारची भूमिका काय त्याचा सारासार सगळा विचार करून अनेक पलीकडच्या मुंबईच्या बाजूनही अलीकडे येण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे, आणि मराठीही त्या ताकदीनं धावून येतील. पण मराठ्यांना माझी विनंती, आता ही शेवटची लढाई आरपारची, आता घरी राहू नका. जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चला, जे पाठीमागून येणार आहेत ते 26 तारखेला या, परंतु जे पोरं आज मुंबईला निघाले यांना वाटं लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा 1 दिवसासाठी, ही मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे. आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा, कोणी कोणाची वाट बघू नका. प्रत्येकानं स्वयंसेवक बघा, आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या. कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करेन त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या, कारण ही जबाबदारी आपली. सगळ्यांना शांततेत चालायचं आहे, कोणी कोणाच्या वाहनाला धक्का लागू देऊ नका, कोणी आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या. आपलं हातरायचं पांघरायचं सगळं जेवणाचं साहित्य सोबत ठेवा, फक्त शांततेत चला, गाड्यामध्ये अंतर ठेवून चला, शांततेत राहा. कोणी दारू व्यसन संध्याकाळपर्यंत किंवा आता या क्षणापर्यंत राज्य सरकारकडून काही चर्चा झालेली आहे का? काही तुम्हाला बोलणं झालंय का तुमच्याशी? नाही, काय बोलणं झालेलं नाही, काय नाही, आणि बोलण्याची काही आवश्यकता बी नाही. बोलणं झालं पण नाही, काही आवश्यकता पण नाही. आम्हाला काय म्हणायचं त्यांना माहिती आहे, काय चर्चा आहे हे पण माहिती आहे. आता फक्त जे ठरल्याप्रमाणे मुंबईत तुम्हाला 3 करोडपेक्षा जास्त मराठा दिसणार आणि येताना आरक्षण घेऊन येणार, याच्यावरती त्यावेळेस ठाम होतं, आज पण. का असं का म्हणता तुम्ही की बोलण्यात अर्थ नाही? नाही, काय किती दिवस चर्चा असते, चर्चा किती दिवस असते, चर्चेतच ताण आहे. त्यापेक्षा मीच आता असं थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार आहेत आणखीन भरपूर लोक, आणखीन निघायचा वेळ झाला नाही. त्यामुळे कोणी आंघोळ्या करतायत, कोणी गावाकडून निघतायत, कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना, थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे. शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं, हे शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं. आता हे फार मोठं विधान आहे तुमचं की इथून तुम्ही उपोषण करतच जाणार, म्हणजे काय ते जरा सांगा आम्हाला. कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केलाय तर मुंबईत गेल्यावर तर करायचंच आहे. पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर, हे शक्यतो मी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.